वेलकम टू माऊली कोचिंग क्लास. आज आपण पाहणार आहोत पार्ट ऑफ स्पीच मधला पार्ट 4 मीन्स वर्ब. वर्ब मीन्स क्रियापद. द वर्ब इज अन ॲक्शन वर्ड. इट डिस्क्राइब्स द ॲक्शन डन बाय द नाउन ऑर प्रोनाउन इन अ सेंटेन्स. सर्वप्रथम नाम किंवा सर्वनाम याचा वापर करून त्या व्यक्तीकडून म्हणजे कर्त्याकडून क्रिया घडली जाते. त्या क्रियेलाच वर्ब असे म्हटले जाते. वर्ब मीन्स ॲक्शन वर्ड. त्यानंतर आहे एक्झाम्पल. ड्रिंक, स्लीप, ईट, प्ले एक्सेट्रा. ड्रिंक मीन्स पिणे, झोपणे. ईट मीन्स स्लीप मीन्स झोपणे. ईट मीन्स खाणे. प्ले मीन्स खेळणे. याच्या पलीकडे बरेच ॲक्शन वर्ड असतात, पण आपण या ठिकाणी थोडक्यात ॲक्शन वर्ड पाहिलेले आहे. त्यानंतर आपण एक्झाम्पल सेंटेन्स पाहूया. रोनक इट्स मँगो. या ठिकाणी रोनक हा कर्ता झाला आणि कर्त्याकडून क्रिया कोणती घडली तर रोनक काय करत आहे? इट्स. इट्स हा ॲक्शन वर्ड म्हणजेच वर्ब या सेंटेन्समध्ये दिसतो. त्यानंतर आहे सेकंड. सोनाली स्लीप्स अर्ली. सोनाली लवकर झोपते. सोनाली ही कर्ता झाली. स्लीप्स ही क्रिया झाली. तर अर्ली हे कर्म झालं. थर्ड आहे दे आर माय पॅरेंट्स. ते माझे आई वडील आहेत. आर या सेंटेन्समध्ये आर हा हेल्पिंग वर्ब लागलेला आहे. त्यानंतर आहे फोर्थ नंबर. आय हॅव अ न्यू पेन्सिल. माझ्याकडे नवीन पेन्सिल आहे. हॅव. हॅव या वाक्याचा हेल्पिंग वर्ब मानला जातो. त्यानंतर आहे फिफ्थ नंबर. वी प्ले इन अ पार्क. आम्ही सर्व बगीच्यामध्ये खेळत आहे. त्यानंतर आहे सिक्स नंबर. आय गो टू द मार्केट. आय हा कर्ता झाला. गो टू, गो हा सेंटेन्सचा ॲक्शन वर्ड मीन्स वर्ब झाला. त्यानंतर आहे सेवन नंबर. जॉली कम्स टू माय हाऊस. जॉली माझ्या घरी येतो. कम्स या सेंटेन्समध्ये कम्स ही क्रिया दिसून येते. त्यानंतर आहे एट नंबर. वी सिट ऑन द बेंच. आम्ही सर्व बाकावर बसलेलो आहोत. वी सिट ऑन द बेंच या सेंटेन्समध्ये ॲक्शन वर्ड कुठला लागलेला आहे? सीट. तर आपण सीटला अंडरलाईन करू. नेक्स्ट. डिम्पी डान्स वेल. डिम्पी हा कर्ता झाला. डान्स हे या वाक्याचं ॲक्शन वर्ड मीन्स वर्ब झालं. तर वेल हे या वाक्याचं कर्म झालं. कर्त्याकडून क्रिया घडते आणि त्या कोणत्या कर्मानुसार घडते हे या वाक्यामध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट. बर्ड फ्लाय इन द स्काय. पक्षी आकाशात उडतात. बर्ड्स हा कर्ता झाला. फ्लाय. फ्लाय मीन्स वर्ब. इन द स्काय पक्षी आकाशात उडत आहे. तर या पद्धतीने